म्हणून नाही तर सगळ्यांचाच विचार करून आम्हाला इथे कार्य करायचे आहे आणि जेही कार्य इथे थांबलेले आहेत, पाणी पुरवठ्याचे वगैरे आहेत, रस्त्याचे आहेत, ज्या मी प्रचार करताना मला बऱ्याच अडचणी ज्या समोर आलेल्या आहेत, त्या सर्व अडचणींना मी पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न करीन। तसेच माझ्यासोबत जे निवडून आलेले उमेदवार आहेत, माझ्या पक्षाचे असो की दुसऱ्याही पक्षाचे असो, पण सगळ्या उमेदवारांशी मला कार्य करायचे आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहभागानेच कुठलेही कार्य पूर्ण होणार आहे। आणि म्हणून मला आपल्याकडून अपेक्षा आहे की या नगरपालिकेचा सर्वांगीण विकास करत असताना या वर्धा शहराच्या अनेक समस्या आहेत। काही समस्या मार्गी जरी लागल्या असले तरी पाणी पुरवठ्याची योजना मी आमदार असतानापासून साहेब आमदार असतानापासून आपण जे प्रपोजल मंत्रालयात टाकलं, अजूनही ते पाणी पुरवठ्याची योजना आपली प्रलंबित आहे। गांधीसागर तलावाचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, कोराडी नाल्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, कासम पंजाच्या नाल्याचा प्रश्न या ठिकाणी आहे, नवीन वस्तीतल्या पट्ट्याचा विषय अजूनपर्यंत नगरपालिकेचा प्रलंबित आहे। असे जे काही शहराच्या दृष्टिकोनातून या 13-14 प्रभागातले जे काही प्रश्न या वर्धा शहराचे प्रलंबित आहे ते प्रत्येक प्रभाग वाईज प्रश्न काढून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण त्यांच्या नेतृत्वात या चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक नगरपालिका येत आहेत। अशा एक नेतृत्व ज्याला आपण वाघिणी म्हणतो ते आपल्या सोबत आहे। त्यामुळे मला माहीत आहे आणि नक्कीच माहीत आहे की या शहरात जे काही कामं अटकलेले असतील तर ताई आपल्या सोबत आहे। आमचे मनीषजी जेठानी जे उभाटाकडून निवडून आले, नेरकर ताई यांनी सुद्धा आम्हाला विनायक सहकार्य केलं, त्या सुद्धा आमच्या गटामध्ये सहभागी झाल्या। शिवसेनेचे 2 नगरसेवक निवडून आले, परंतु आमचा गट तयार होत असताना ते मुंबईत असल्याच्यानं आम्ही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। फंड जसा उपलब्ध होतील त्यानुसार विकास कामे होतील।